हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आलेले आज नवीनच्या घरी कार आणलेले आहे ॲक्च्युली. सो जाऊया वरती. 1 hour later. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही आलेलो आहे तिच्या घरला. नवीनसोबत आलेलं आहे. नवीनसोबत मी विचारलेलं मी तुला जो क्वेश्चन टाकलं होतं की मैंने व्हिडिओ त्याच्यामध्ये मला नाही यांनी विचारलं होतं आज मेरे साथ क्या डेट पे आएगी ना. कल मेरे कल साथ पूछा था आज आएगी ना. हाँ अच्छा ऐसा क्या. ऐसा तर आता आम्ही ऑर्डर दिली आहे. ऑर्डर येते आमची. तिथं खूप कमी लोक आहेत तरी पण अनकम्फर्टेबल वाटते. त्याच्यात जास्त लोक असते तर पिझ्झा पार्सल घेऊन घरी गेलं असतं. किती दिवस झालं भेटलं नव्हतं. खूप दिवस झाले. भेटलो आपण कधी तर मला तेव्हा आम्ही कॉलेजवरून आलेलो त्यावेळेस लय दमलेली त्यावेळेस खूप जमलं होतं. त्यावेळेसचा व्लॉग घेतली लास्ट व्लॉग. त्यावेळेस तो ते म्हणतात आजी कसं शकते. एक आजी पुढे पोचले ते कसे बघते मला दाखव का. सारखा व्हिडिओ बघत असते स्नॅप. त्या दिवशी तर मग मी हे गाणं घरी म्हणून डाऊन मम्मी मला काय म्हणती घरी राहून उद्यापासून कॉलेज स्टार्ट जाणार नाही तो दुसरा होता. तो वाला भिजायचा पुढे गावला घातलेला तो हार्ड आहे. तोली छान वाटतो. फिरायला चौकोनी आहे ना 1 तो. वर्ष झालं आज आपण तिकडे गेलेलं मम्मी मला सकाळी म्हणली जानेवारीमध्ये गेलं ना स्टार्टिंगला. मला वाटतं आपण वासोट्याला जाऊया. माझा भाऊ तुझा फॉलो करतो वेदांत. आपण छोटा आपण नाही का हातीच्या बाहेर गेलो त्यावेळेस चांगलं आहे तो. मला चिडवत असतो काय बाबा तुझी मैत्रीण तर रील स्टार. माझी मावशी पण म्हणते होय. तर आलेलो आहे काहीच खाऊन डॉमिनोजमधून आणि 1 तास खात बसलो होतं. आम्हाला जातच नव्हतं. पिझ्झाच फक्त घ्यायला पाहिजे होता. ओळखीचे होते ना मग त्यांनी आम्हाला बेस्ट ऑफर सांगितली. बघा ओळखीचं असल्यावर असा फायदा असतो. त्यांनी कोणाचीच पार्सल टेबलवरती नाही दिलं फक्त आपलेच दिलं नाही. ओळख पाहिजे लोकांची. अजून कुठं ओळख आहे तुझी तिथे जाऊया अजून का चल तिथे स्वीट का येताना घ्यायची का आत्ताच घ्यायची. येताना घेऊ. येताना आपण इकडून नाही येणार गावातल्या गावात जाणार. तुलाच बोलवते तुझी मैत्रीण काय बोलवते मला. या प्रीते काय आला आपण आपल्या इलाकात. तर काहीच आता आम्ही आलेलो आहे फोटो काढायला इथं सनसेट लेकला. सारखं जिथे पडलेलं असतं सारखं इथंच येतो आम्ही. नाही मागच्या वेळेस तिकडे गेलेलो कुठं क्लॉक टॉवरच्या तिकडं मी दाखवलेलं ते लोकेशन. इथं सांगतो आपण गेल्या वेळेस. नाही बाळा ब्लॅक वालेच फोटो वरती काढले ना गेल्या वेळेस आपण. नाही ग तर लोक असं का बघत असेल तर पुढे गेलो. तर गाईज आम्ही कॅमेरा शूट करते व्लॉग आणि ती प्रस घ्यायला गेली बघा तिथं माझे. आणि खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केलेले आहेत आणि ते लवकरच मी पोस्ट करेल. ते बघा येते. तर आमचे फक्त दोघींचे फोटो राहिलेत. त्याच्यानंतर आम्ही ज्यूस प्यायला जाणार आहे. व्लॉग सुरू कर. हां आता इथला फोटो टाक. सुरू यांना एवढेच येतं काय. सो चलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल म्हण असं व्यवस्थित ना फोन ह्याच्यामध्ये आपला तो एकच व्हिडिओ. प्रीती तू पोस्ट करायला पाहिजे का पोस्ट करायला पाहिजे.
डाऊन 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 सो अशी चाळे आम्ही करत राहतो. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता आम्ही आलेलो आहे कुठं बनयात सनसेट लेकला आलेलो आहे आता. आणि मी आतापर्यंत घेतलं गाईज की आता मी सारखं कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे. आणि आठवड्यातनं 2 तरी ब्लॉग मी टाकेलच. काय म्हणायचं नाही. किरीस का गाणं सुनेगा का किरीस का सुनेगा ले बेटा दिल ना दिया घालायचंय काय कसं तुझा बॉयफ्रेंड आहे कसं काय कशात घालू. बॉयफ्रेंड म्हणला असतं काय घालणार आहे खाता फक्त त्याच्यात अडकवणार मग ते होतं. कशात का ही ह्याच्यात घाल ना आडवू घाल की आणि मग सरळ सवय नाहीये गाईज मला. गाईज लाईक करो सबस्क्राईब सो गाईज काम की प्रेम मध्ये क्या द्या. सो गाईज लाईक करो सब्सक्राइब करो और शेअर भी करो और नहीं सबस्क्राईब करो. चॅनल को नाही होतं सबस्क्राईब करो असं म्हणायचं होतं मी ती चॅनल को. तर असं फंबलिंग जमलिंग होत असतं आमचं. एनिवेज गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अगेन अँड बाय बाय डॉन डॉन डॉन. तर आणि आज संडे तर इथं खूप लोक येतात. मला एक स्नॅप घ्यायचा होता मला इथून. अगं ये मला एकटीचा काढायचा एक व्हिडिओ. तर गाईज इथं तर इथं आलं होतं गाईज आम्ही फोटो काढायला. आता आम्ही इथनं चाललेलो आहे. 3 days later. व्हॉट्सअप ओपन कर ना तुझं. बॉयफ्रेंड घड्याळ कुठनं आलं आता काढलंय का घड्याळ मी तेव्हा नव्हती का गेली नयनसोबत. डॉमिनोजची दिसते का नाही तुला महाग. मी कोण आहे नाही बाबा बॉयफ्रेंड तर असं काय करते. इथं बनवलेलं दिसतंय आता. हे तर व्हिडिओ करते का मी म्हणलं व्हिडिओ बनव मम्मीची रिॲक्शन. अगं कसं आहे तर लगेच चेंज केलं. काहीतरी बनवते AI वर. अरे मम्मी हुशार आहे आमची गाईज. AI वर बनवलंय वे. तुला माहितीये का सगळ्यांच्या मम्मी फसलेत असं म्हणून मी पण म्हणून ट्राय करावा म्हणलं माझी मम्मी फसती का बघावा. पण तू तर नाही फसली. अगं तुला हे नकली कसं वाटतंय आता सांग. हे फोटो तू बघितलेत ना तुला हे ओरिजिनल नाही वाटत का. तोंडाने बोल तोंडाने बोल ना. हा नाही वाटत ओरिजिनल आहे. मग असं फेक कसं हे असं. तुझा एकटीचा फोटो होता हे तर दुसरा आहे. हे बघितलेला मी पण एकटीचा बघितलेला. पण आम्ही परत काढलेले. मग तू वरचं पण नाही वाटतोय तुला ओरिजिनल. कस काय बरं. मी काय इडी मग तुम्हाला रिॲक्शनच दिली नाही मला कॉन्टेंट दिला नाही तू. मी तर ब्लॉग बनवणार होते ह्याचा. चल ह्या गोष्टी आता माझे कुठं फिरायला गेलं ती माझी मैत्रीण. आता मम्मीला मी ओरिजिनल दाखवलं फोटो तरी काय आता हकीकत म्हणजे काय होणार. बरं आता ह्या गोष्टीवरती तेल लाव चल मला. तर गाईज माझी मम्मी तो तर गाईज माझी मम्मी काय उलटू नाही म्हणलेली. लोणी बाहेर जाईल ना. तर माझी मम्मी काय उलटू बनत नाही. मम्मी खूप हुशार आहे. मला म्हणते AI येते.
मी त्याच्या आधी पण तिने असे जे व्हिडिओज वगैरे येतात ना इंस्टाग्रामला रील्स वगैरे, तर काही व्हिडिओज ती मला दाखवत असते, तर मी तिला सारखं म्हणते की हे ए आहे. आता ती इतकी हुशार झाली की तिला हे पण यायचं वाटतंय, पण हे पण यायचे, पण तिला मुलगा आवडलाय.